न पालटे एक भक्त भोळाची भाविक एरा नासा हे पुढे पुण्य सरता उघडी नेने गर्भवास एक विष्णूचाची दास एरा नास आहे पुढे पुण्य सरता उघडी तुका मने खरे नाम विठोबाचे बरे एरा नास आहे पुढे पुण्य सरता उघडी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम रे चरण संताजी रे चरण संताजिया रे चरण संताजिया कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं आता भिनो वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी न मिले मिया मजरदये सद्गुरुं जे नेतारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषात्यादरू विवेकावरी जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळे दृष्टी सपाटा फुटे मगवास पाहिजे तेत प्रगटे महानिधी का चिंतामणी झालिया हाती सदा विजय मृती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्रे निवृत्ती ज्ञानदेव मने कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीनाथ पार्वतीचा पती योगीनाथ पार्वतीचा पती योगीनाथ दयाचे पायी माझे दंडवत दयाचे पायी माझे दंडवत पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज दयाचे पायी माझे दंडवत दयाचे पायी माझे दंडवत न पालटे एक भक्त भोळाचे भाविक एरा नास आहे पुढे पुण्य सरता उघडे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वसंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये 2-3 मुद्दे तुकोबरायांनी मांडले आहेत। पहिल्या चरणामध्ये हा अभंग भक्तपर वाटतो, तिसऱ्या चरणामध्ये वैष्णवपर वाटतो आणि चौथ्या चरणामध्ये नामपर वाटतो। असं 3 in 1 असा अभंग आहे आणि 2-3 विषय एका अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहेत।
अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार आपल्या संगमेश्वर संस्थांच्या या प्रांगणामध्ये सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 29 वर्षापूर्वी या कार्याला आरंभ झाला. ते कार्य टिकलं आणि ते वाढत गेलं. म्हणजे 29 वर्षापूर्वीचा जर आपण काळ डोळ्यासमोर आणला तर त्या काळामध्ये असे फक्त हा सभामंडप दुसऱ्या का तिसऱ्या वर्षी झाला होता. पहिल्या वर्षी इथं काही नव्हतं. या ठिकाणी मंदिर पडलेलं होतं आणि परिसर बी तसा सगळा स्वच्छ नव्हता. पण आज जर पाहिलं तर मंदिर रमणीय मंदिर झालंय. परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर झालेला आहे. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने अशी स्थिती आहे. देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुळशीच्या अशी भक्त्या एकांतीन मुख्य हा असं एकांताचं स्थान या ठिकाणी निर्माण झाले. आणि तो काही मंडळीने या ठिकाणी वाडीतील सर्व गणेशवाडीकर मंडळीने ग्रामस्थ मंडळीने भरघोस या ठिकाणी योगदान दिलं. त्याच्यामध्ये सुरुवात केली ते म्हणजे श्री महादेवराव कायगुडे साहेब, त्यांचा सर्व परिवार, सुदाम तात्या आणि शिवाजीराव ठोंबरे यांनी जरा सहभाग पुढे होऊन जास्त घेतला आणि बाकी सगळ्या मंडळींनी त्यांना त्या काळामध्ये खूप मोठी साथ दिली. म्हणजे अजून काही कार्यकर्ते मंडळी आहेत, मधुकर भाऊ आहे आपले, हे सगळे सगळ्या मंडळीने फार चांगलं रूप आणलं. या ठिकाणी परमेश्वराने तुमच्याकडून करून घेतलं, संगमेश्वर भगवंताने, आणि तुमच्या जीवनातला हा एक नफा आहे. असं परमेश्वराचं स्थान, त्याचा जीर्णोद्धार, त्या ठिकाणी आपण श्रम घेतले तर ते आपल्या वाया जात नसतात. आणि म्हणून या ठिकाणी हा 29 वर्ष हा सोहळा आपण चालू ठेवलेला आहे. आणि या सोहळ्यातील आजची कितव्या क्रमांकाची? 4थ्या क्रमांकाची सेवा आहे ही माझ्या वाट्याला आली आहे. आणि तसं माझा आवाज फार बसलेला आहे, पण जसा चलल तसं आपलं करू कीर्तन. ती मध्येच असं खोकल्याची उबळी ती जरा जास्तच आहे. बोलायला गेलं की असं आतूनच म्हणजे हे काढा स्वर लावण्याऐवजी हेतूनच असं बाहेर पडतंय ते, असं आहे. पण पाहू, जगद्गुरु तुकोबरायांचा हा अभंग आहे. महाराजांचे अभंग विविध प्रकारचे आहेत आणि प्रत्येक अभंगाचा असा विषय वेगळा वेगळा आहे. सगळ्या अभंगाचा एक विषय नाही आणि एक अभंगाचा सगळा विषय नाही. प्रत्येक अभंगाचे अधिकारी वेगळा, विषय वेगळा, संबंध वेगळा आणि त्याचं प्रयोजन म्हणजे फल वेगळं. या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या अभंगामध्ये असतात. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी एक भक्त असणारा भोळा भाविक आणि तो जीवनामध्ये पालटत नाही असा विषय सांगितलेला आहे. न पालटे एक भक्त भोळाची भाविक आणि भोळा भाविक, म्हणजे असा जीवनामध्ये भक्त असतो की तो देवापासून विभक्त होत नाही आणि तो चंचल नसतो. असं त्याचं वर्णन आहे की तो एकनिष्ठ असतो, एकरूप असतो आणि एकाग्र असतो आणि तो पुण्यवान असतो, असं त्याचं वर्णन आहे. एकनिष्ठ भक्त जो असतो तो भोळा दिसतो. भोळा याचा अर्थ सरळ. भोळा म्हणजे बावळट नाही, बावळट वेगळा आणि भोळा वेगळा. भोळा म्हणजे सरळ. तो काही असतो, स्वाभिमानी असतो बरं का. भक्त हा स्वाभिमानी असतो, तो अभिमानी नसतो. भक्त हा काय असतो, तो स्वाभिमानी असतो, अभिमानी नसतो. अभिमानी तो भक्त मालकीमध्ये बसत नसतो बरं का. अभिमान हा आपल्या कर्तव्याचा नाश करत राहतो आणि स्वाभिमान हा कर्तव्याचा पुरुषार्थ दाखवतो. म्हणून स्वाभिमान पुरुषार्थ दाखवतो आणि अभिमान हा कर्तव्याचा नाश करतो. म्हणून तो स्वाभिमानी असतो. दुसरा मुद्दा असा आहे, तो भक्त
चिंता करत नाही तर तो चिंतन करत राहतो. आपण चिंता करतो आणि तो काय करतो? चिंतन करत राहतो. भक्त हा चिंतन करत राहतो, तो चिंता करत नसतो. बरं का, तो संपन्न नसतो पण समाधानी असतो. भक्त हा संपन्न नसेल पण तो कसा असतो? समाधानी असतो. तो भक्त दीन नसतो, तो लीन असतो. बरं का, लीन वेगळा आणि दीन वेगळा. दीन वेगळा म्हणजे इंद्रियांच्या अधीन गेलेला, तो त्याला काय म्हणतात? दीन म्हणतात. आणि इंद्रिय ताब्यात ठेवतो त्याला काय म्हणतात? लीन. लीन तो सर्व ठिकाणी लीन होतो आणि लीनता हा गुण त्याच्याकडे प्राप्त होतो. आणि कसा तो भक्त असतो तर त्याच्या जीवनातली चकाकी असते. कशी असते? तुकोबराय वर्णन करतात एका अभंगामध्ये. हरी अग्नि माझी पडे धातू, अग्नि माझी पडे धातू, अग्नि माझी पडे धातू, अग्नि माझी पडे धातू. लीन होवनी राहे आतू, लीन होवनी राहे आतू, लीन होवनी राहे आतू, लीन होवनी राहे आतू. होय शुद्ध न पवे घातू, होय शुद्ध न पवे घातू, होय शुद्ध न पवे घातू, होय शुद्ध न पवे घातू. तंतु पट प्रमाण, तंतु पट प्रमाण, तंतु पट प्रमाण, तंतु पट प्रमाण. अग्नि माझी पडे धातू, लीन होवनी राहे आतू, होय शुद्ध न पवे घातून, तंतुपट प्रमाण. अग्नीमध्ये सोनं जर पडलं तर अग्नीमधलं सोनं नाश पावत नाही तर त्याला चकाकी निर्माण होत असते. ते काय होतं? चमकतं. बाह्य रंगाचे कारण, बरं का, मिथ्यावगेची भाषण, गर्व ताटा अभिमान, वाहे मरण सांगाते, पुरे मातलिया नदी, लव्हाळ नांदे जीवन संधी, वृक्ष उन्मळून भेदी, परी तो कधी भंगे नाम. जसं लव्हाळा नदीला पूर जर आला तर तीरावरची झाडं उन्मळून पडतात, पण लव्हाळा मात्र स्थिर राहत असतो जाग्यावर. महापुरी झाडे जातीन तेथे लव्हाळे राहतील. बरं का, असा लीन भक्ताचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलं आहे. हत्ती परदर भंगी, त्याचे पायी नमरे मुंगी, आणि कोण जाय संगी पानवानी तयाच्या. हत्ती मोठाले मोठाले वन सुद्धा विध्वंस करून टाकतो, पण मुंगी मात्र त्याच्या पायाखाली लीन होऊन राहत असते. म्हणून घनेवरी पिटिता सैरा, त्याचे पोटी राहे हिरा. बर का, त्या पुढे काही तगती गारा तया थोरोनी. घनामध्ये हिरा जर खाली ठेवला, ऐरणीवर घनाने मारला तर तो हिरा काय करतो? त्याच्या पोटात शिरतो पण नाश पावत, आणि त्याच्या काय गारा टिकत नसतात, गाराचा चुरा होऊन जातो. बरं का, म्हणून हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घनी, तोच मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. असा तो हिरा जसा लीन होऊन राहतो. तुकोबराय शेवटी वर्ण घाल, लीन देन हेची सार, भव तरावया पार, बुडे माता भार, तुका मने वाहुनी. मातेवर भार घेतो तो बुडून जातो, आणि जो लीन होतो तो या जगामध्ये तरतो. अशा तरलेल्या भक्ताचं वर्णन तुकाराम महाराज करतात की ते तरतात आणि इतरांना ते तारतात. सतरती सतरती लोकांसणार येती, स्वतः तरतात आणि इतरांना तारतात.
असे जे भगवत भक्त असतात ते त्यांच्या जीवनामध्ये बदल होत नाही. कशात बदल होत नाही? त्यांच्या बुद्धीमध्ये बदल होत नाही बरं का, त्यांच्या भावामध्ये बदल होत नाही आणि त्यांच्या राहणीमानात बदल होत नाही. 3 गोष्टी त्यांच्या बदल होत नाही. असं जे भक्त असतात तुकाराम महाराज म्हणतात ते कधी बदलत नाही. आता आपलं जीवन जे असतं भक्तीमध्ये ते नेहमी बदलत राहतं. कसं बदलत राहतं? आणि ज्ञानोबा म्हणतात की असं बदलत राहतं बरं का की एक ओवी बघा त्याची, बघू पुढं आलं ध्यानात आल्यावर सांगू ते बरं का. पण आपलं जीवन कसं बदलत राहतं? सोमवार जर आला तर आपण महादेवाच्या मंदिरात जातो आणि सोमवार आला की महादेवाच्या मंदिरात जातो आणि लगेच महादेवाची काय करतो? आराधना करतो, भक्ती करतो. स्वर्ग जयाची साळुंक समुद्र पाळी पिंडने का शेषासारखे बैसदा जो आधार ते लोका लिंग देखिले देखिले काय तीही ते उनी विस्तारले मेघधारे स्तपन केले आणि तारा पुष्पावरी वाहिले तारा पुष्पावरी पूजिले चंद्रपूरच्या वाहिनी ओवाळीले रवी दीपेन. असं महादेवाच्या मंदिरात गेला की महादेवाच्या लिंगावर आपण डोकं ठेवतो आणि प्रार्थना करतो. शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चिते त्याचे पाय माझे चिते वाचे वदना शिवनाम वाचे वदना शिवनाम. त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम. शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम. महादेवाच्या मंदिरात जातो. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. आणि सोमवारी महादेवाची भक्ती करतो. तर मंगळवार उजाडल्यानंतर काय करतो आपण? महादेवावरची निष्ठा कमी होते आपली आणि मग आईसाहेबाच्या मंदिरात शिरतो. बदललं आपलं जीवन. म्हणजे सोमवारी महादेव आणि मंगळवारी सत्वर पाव मला भवानी आई रोडगा वाहील तुला आणि तू विटेवरी सकाळी वायू करी कृपा माझे मन लागू तुझी पायी ओ करी कृपा तू सावळी सुंदरी ओ करी कृपा लावण्य मनोहरी ओ करी कृपा निज भक्ता करुणा करी ओ करी कृपा. पंढरपुरीला हिली डोळा पाहिली आणि संती देखिली वरुणी विठाई वरुणी विठाई तू सच्चिदानंदांबा बाई ओ करी कृपा. आणि मंगळवारी काय करतो आपण? लगेच आईसाहेबाच्या मंदिरात जातो. बरं मंगळवार संपला तर आईसाहेबावर श्रद्धा राहत नाही तर बुधवारी पांडुरंगाच्या मंदिरात जातो. विठ्ठला मुचे जीव आगमने गमाचे स्नान विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावा विठ्ठल कुडीचे दैव. आणि बुधवारी पांडुरंगाची उपासना करतो. बुधवार संपला की पांडुरंगाची भक्ती संपून जाते आपली
गुरुवारी दत्तात्रय महाराजाकडे जातो. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. गुरुवारी दत्तात्रयाची सेवा करतो, पण दत्तात्रयावर श्रद्धा ठेवत नाही. तर शुक्रवारी लगेच म्हणतो संतोषीमा आणि फुटाने खा. आणि शुक्रवारी संतोषीमा आणि शनिवारी शरण शरण हनुमंता तुम्हा आलू रामदूता. आणि शनिवारी आता मग शनिवार संपला, रविवार आला. रविवार आला की हम वागा सोम वागा प्रेम नगारा वारी सावध होणे भजन लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. रविवारी काय करतो आपण? लगेच खंडोबाकडे जातो. मग खंडोबाचं तरी श्रद्धा ठेवतो का आपण? म्हणजे असे 7 वार फिरतो. 7 वार फिरला माणूस, तो म्हणला देवाचं काय खरं नाही, आणि मग चित्रपटात शिरला. बरं का, तो म्हणला आपल्याला इकडं बरं वाटतंय म्हणला. म्हणजे एकाही ठिकाणी श्रद्धा नाही, ही अशी आपली बदलणारी भक्ती आहे. काय होतं? बदलतो आपण, जीवन बदलत राहतं. याने एकाच ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात एका ठिकाणी पूर्ण निष्ठा असावी. मग एका देवावर निष्ठा असावी, बाकीच्याला मानायचं नाही का? बाकीच्याला मानायचं ना. एकावर निष्ठा असावी आणि बाकीच्या दैवताबद्दल आदर असावा. एकावर निष्ठा ठेवायची आणि बाकीच्या दैवताचा आदर बाळगायचा. जसं मुलगी घरामध्ये आली की ते पती हे तिचं दैवत असतं आणि बाकीच्याबद्दल काय करते? आदर बाळगते. म्हणजे जावा, दीर, ननंद, भाचा, हे सगळ्याबद्दल काय बाळगते? आदर बाळगते. आणि पूर्वी निष्ठा कोणावर असते? पतीवर असते. तसं आपलं दैवत निष्ठेचं एक असावं आणि बाकी सगळ्याबद्दल आदर बाळगावा. बरं का. आणि म्हणून जसं जर एकावर निष्ठा नसेल आणि सारखा बदलत राहिला, कुठेच निष्ठा नसेल, तर त्याच्या भक्तीचं ते फल मिळत नाही. आणि म्हणून जसं भाऊ एका शेतकऱ्यानं आणि खूप जमीन पण पाणीच नाही. मग पाणी नाही, मग त्यानं काय केलं? काय करावं? तेवढ्यामध्ये एक पानाड्या भेटला त्याला. तो म्हणला काही नाही, तुमच्या हे नंबरवर जमीन आहे ना, याच्यात म्हणला पानाड्याने 500 रुपये घेतले आणि खाली जमिनीला कान लावला. म्हणला मोठा जरा इथे म्हणला. बरं का. असे गोल रिंगानं ओढलं आणि त्यानं सांगितलं काय नाही 20 फूट काय करा, 20 फूट विहीर काढा म्हणला आणि लगेच पाणी लागेल म्हणला. आणि काढली 20 फूट विहीर त्याने, पण पाणी नाही लागलं त्याला. मग तो गेला निघून. दुसरा पानाडे आला. तो म्हणला काय शेतकरी दादा चिंतेत बसला. म्हटलं काय 20 फूट विहीर पाहिली. तो म्हणला नाही, त्या पानाड्याला कळत नव्हतं म्हणला, त्यानं चुकीची जागा दाखवली म्हणला. काय झालं? चुकीची जागा दाखवली. बा ते एक पानाड्या दुसऱ्या पानाड्यात चूक काढतो ना, एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टर चूक काढतो, एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराची चूक काढतो, कपडा शिवला तर इस्त्रीवाला त्या टेलरची चूक काढतो, कुणीतरी कोणाच्या चुका काढत राहतो. तो म्हणला हे पाणी या ठिकाणी नाही, दुसरीकडे मी धावतो म्हणला. त्यानं धावली. 4 पानडे आले आणि 4 पानडे 500-500 घेऊन गेले आणि पाणी कोणालाच नाही लागलं. विहीर 20-20 फूट 4 विहिरी झाल्या. एक वारकरी असा पंढरपूर चालला होता. शेतकरी आपलं डोळं झाकून बसला होता. ते वारकरी दादा म्हणले शेतकरी दादा जरा तुम्ही चिंतेत दिसताय. ते म्हणले काय सांगावं वारकरी दादा, 4 विहिरी पाडले म्हणले, पण एकाला टिपका नाही लागला. पाण्याचा टिपका नाही, माझ्या डोळ्यात पाणी आलं म्हणलं, विहिरीत नाही पाणी आलं. बरं. मग त्या वारकरीने सांगितलं तुम्ही एक करा, ही मधली शेतातली विहीर आहे ना, हीच विहीर अजून 20 फूट नाही खाली, पहिली 20 फूट आहे ना, अजून 20 फूट माझ्यावर विश्वास ठेवा. वारकरी निघून गेला आणि त्याच शेतकऱ्याने परत 20 फूट तीच विहीर खाल्ली. तर त्याला हातीच्या सोंडासारखा जिरा लागला. शेतकरी खुश झाला. पण 4 विहिरी 4 ठिकाणी केल्या बरं का, पण काही फायदा झाला नाही. तशी आपली जी श्रद्धा असते ते अनेक ठिकाणी विभागलेली असते. म्हणून एकाच ठिकाणी ज्यावेळी आपण ठेवतो त्यावेळी त्याचं खरं फल मिळालं जातं. म्हणून भक्त जीवन सांगत असताना तुकोबराय म्हणतात तो भक्त जो असतो ना, तो भोळा असतो, भाविक असतो आणि तो कधी पालटतच नाही. न पाळणारं जीवन आहे त्याला भक्त असं म्हणतात पहिल्या चरणामध्ये. न पालटे न पालटे न पालटे
भक्त भोळाची भाविका भक्त भोळाची भाविका भक्त भोळाची भाविका भक्त भोळाची भाविका दीनदास आहे पुढे दीनदास आहे पुढे भोळाची भाविका भक्त भोळाची भाविका भक्त भोळाची भाविका भक्त भोळाची भाविका दीनदास आहे पुढे दीनदास आहे पुढे भक्त भोळाची भाविका भक्त भोळाची भाविका भक्त भोळाची भाविका भक्त भोळाची भाविका न पालटे एक भक्त भोळाची भाविक म्हणजे अशी निष्ठा भक्ती करत असताना आपण असे वरपांगी न करता काय केले पाहिजे, निष्ठेने केली पाहिजे. आणि जी निष्ठा आहे ती टिकली पाहिजे, प्रसंगात टिकली पाहिजे. बघा कोरोनात बऱ्याच लोकांची निष्ठा टिकली नाही. टिकली का कोरोनात? आणि नाही टिकली तर बरं का कोरोनात बरेच आमच्याकडे लोकांनी माळा काढल्या, बऱ्याच लोकांनी काढल्या बी आणि माणसं गेली बरं का. ज्यांनी नाही काढले ते राहिले बरं का. ज्यांनी नाही काढले ते राहिले. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, अशी निष्ठा पाहिजे, बदल नाही पाहिजे बरं का. न पालटे एक भक्त भोळाची भाविक. एक असणारा भक्त आहे तो मात्र कधी बदल करत नाही जीवनामध्ये. जसं एकदा त्याच्यामध्ये झोकून दिलं की तो परत बदल होत नाही. जसं साखरेचा मागुता बुद्धिमंतपणे हे काढिता परी उष्ण वे पंड सुद्धा झिया परी ज्ञानोबराय म्हणतात. जसं एकदा ऊसाची साखर झाली, ऊसाची एकदा साखर झाली की साखरेचा परत ऊस होत नाही. ते पूर्ण झालं, परत किती प्रयत्न करा पण त्याचा ऊस होत नाही. अग्नीमध्ये एकदा लाकूड गेलं की परत त्या अग्नीतून परत लाकूड तयार होत नाही, असं पूर्ण म्हणायचं त्याला बरं का. जसं एकदा लोखंडाची सोन्याची परिसाची भेट झाली, लोखंडात एकदा बदल झाला की ते सोनं झालं, ते परत आता लोखंड होत नाही. त्याला काय म्हणायचं, कायमस्वरूपी बदल. कायमस्वरूपी बदल. हे कायमस्वरूपी जीवन बदललं भगवत भक्तीने की परत ते व्यवहारात असं बदललं नाही पाहिजे. जसं ज्ञानोबराय वर्णन करतात, एकदा तुकाराम महाराज वर्णन करतात, आपुल्या महिमाने धातू परिचय केले सोने. एकदा त्याच्यात बदल, आता काही केलं तरी त्याचा बदल होत. साखर कारखान्याने बिलच नाही दिले शेतकऱ्याचे. एक शेतकरी जरा सर्किट होता, त्या MD कडे गेला, म्हणला दे म्हणलं माझा ऊस. ते म्हणले तुमच्या ऊसाची साखर झाली. तो म्हणला साखरेचा परत ऊस करा दे मला. साखरेचा परत ऊस करा. साखरेचा ऊस होतच नाही ना परत, ती पूर्ण अवस्था झालेली असते. म्हणून एकदा त्या पूर्णत्वाला गेला. तसं भक्त एकदा भक्तीमध्ये आला की तो बदलला नाही पाहिजे. ऊसाची साखर होणार, साखरेचा ऊस होणार नाही. जसं दुधातून लोणी काढल्या जातं, दही लोणी आणि तूप तयार होतं. आता ते तुपाचं परत दूध होत नाही, तुपाचं दूध झालंच नाही पाहिजे, होतच नाही. तसं एकदा पूर्ण अंगाने भगवत भक्तीत माणूस उतरला
की त्याच्यामध्ये परत बदल झाला नाही पाहिजे. तुकाराम महाराज वर्णन करतात, निष्ठावंत भाव, निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव, निष्ठावंत भाव, निष्ठावंत भाव, भक्ताचा निष्ठावंत भाव, निर्धार जीवन चुको नय, निर्धार चुको निर्धार है वर्म चुकून, निर्धार है वर्म चुकून, निर्धार है वर्म चुकून, ये निष्काम निष्काम विठ्ठली विश्वास, निष्काम निर्धार हे वर्म चुकून, निर्धार हे वर्म चुकून, निर्धार हे वर्म चुकून, निर्धार हे वर्म चुकून, निष्ठावंत भाव, निष्काम निष्कळ भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकून, निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकून, निर्धार हे वर्म चुकून. निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. आपल्या जीवनामध्ये बदल कधी होऊ देऊ नये. एकदा आपण परमेश्वराच्या भक्तीला लागलो, कारण ही मुख्य गोष्ट आहे जीवनातली. मुख्यतस्तु महत्कृपा भगवत कृपा लेशात्मा, ही मुख्य वस्तू जीवनामध्ये आहे. देवाची उपासना करणं, भक्ती करणं, आणि त्या भक्तीमध्ये निष्ठेनं आपण सेवा करावी. तुकाराम महाराज म्हणतात, जो भक्त आहे ना तो कधी बदलत नसतो. न पालटे एक भक्त भोळाची भाविक. भक्त जो आहे तो भोळा असतो, म्हणजे सरळ असतो, तो कधी बदलत नाही. न पालटे एक, तो त्याच्यामध्ये बदल कधी होत नाही. कुठलाही प्रसंग आला तरी सुद्धा बदल होत नाही. राम रावण युद्धाचा प्रसंग आहे. रामाच्या बाजूनं असं युद्ध चाललं होतं. रामाच्या बाजूनं राक्षस सेना युद्ध करत होती, रावणाच्या बाजूनं वानर सेना युद्ध करत होती. बरोबर आहे का? नाही, चुकीचं आहे. होय, काय? रामाच्या बाजूनं वानर सेना आणि रावणाच्या बाजूनं राक्षस सेना युद्ध करत होती. आता घोरंदर युद्ध चाललेलं होतं बरं का. त्या युद्धामध्ये रावणाचे जे सैन्य यायचे ना, ती वानर काय टिकू देत नव्हती. वानर त्याचा मुडदाच पाडायचे. राक्षस सैन्य संपत आलं आणि रावणाला विचार पडला की आता करावं तरी काय. सैन्य तर संपत आलं आपलं, जेवढे पाठवले ते गप्पा मारून जायचे, आम्ही रामाला मारून येतो म्हणायचे, आणि ते परत माघारी येतच नसं. ते जागेवरच मारायचे, तिकडे वानर त्यांना मारायचे. मग आता पाठवा कोणाला युद्धाला. मग रावणाच्या लक्षात आलं की आपला एक भाऊ झोपलेला आहे, आणि त्या झोपलेल्या भावाला आता उठू, या प्रसंगात त्याचा उपयोग करून घेऊ. कारण तो झोपलेलाच असायचा 6 महिने बरं का. फक्त कधी कधी जागा नाही तर सारखा झोपलेलाच असायचा. आणि कुंभकर्ण सारखा झोपलेला, कारण त्याला खायला खूप लागत होतं बरं का. ते झोपलेलाच चांगला असायचा, कारण ते जागा जर राहिले तर बाकीच्या माणसाला बिस्किटं मिळाली नसती बरं का. ते सगळे एकट्यानेच खाल्लास. असा कुंभकर्ण होता, त्याला खूप खायला लागत होतं. आणि असा कुंभकर्ण
आणि त्याला खूप झोप असायची. ते ब्रह्मदेवाला वरदान मागताना चुकलं होतं ते, बरं का. ते ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं त्यानं तपश्चर्या करून, आणि त्याला ब्रह्मदेव वरदान देणार होते. याला मागायचं होतं, इंद्रपद मागायचं होतं. पण त्या सरस्वतीची प्रार्थना केली सगळ्या देवांनी, आणि त्याच्या जिभेवर जाऊन बस म्हणले, जीभ तिडी कर फक्त, बरं का. त्याच्या जिभेवर जाऊन सरस्वती बसली. ब्रह्मदेव म्हणला काय मागायचे ते माग. त्याला मागायचं होतं इंद्रपद, आणि जीभ तिडी झाली, त्याला निद्रापद तोंडात आलं. काय झालं? इंद्रपद आई निद्रापद म्हणला. निद्रापद म्हणलं की ब्रह्मदेव म्हणे तथास्तु, झोपलेलंच राहायचं. मग सगळं सैन्य संपलं. मग युद्धासाठी पाठवावं कोणाला म्हणून कुंभकर्णाला उठवण्याचा प्रयत्न केला रावणाने. खूप प्रयत्न केला. त्याच्या म्हणतात हातीच्या पाता धरल्या त्याच्या पोटावर, बरं का. कुंभकर्ण आवाढव्य त्याचं वर्णन आहे रामायणामध्ये. कुंभकर्णाचं फारच वर्णन केले. त्यानं जर श्वास घेतला ना असा, तर गाढवण घोडीन त्याच्या नाकात जायची, असं ओढलं की, आणि श्वास सोडला की बाहेर पडायची. म्हणजे असं त्याचं वर्णन आहे कुंभकर्णाचं. त्यालाच उठवायचं म्हणून त्याला स्वच्छता करायला लावली होती. कारागीराला सांगितलं त्याची स्वच्छता करा म्हणली. ती महादेव महाराज जगताप उदाहरण सांगायची, बरं का. त्याला स्वच्छता करायला लावली. ते श्वास घेतला त्यानं न्हाव्याचं धोकटच गेला, आणि मग ते बघायला शिरलात. ते धोकटं बघताना काही बिड्या वाढणारे लोक दिसले आत त्याला, बिड्या ओढीत होते. त्यावेळी त्यांनी विचारलं कोण रे तू? तो म्हणलं काय नाही, धोकटं आलंय म्हणलं आत म्हणून बघायला आलोय. अरे म्हणले 8 गाढवाचा पत्ता नाही म्हणले, 12 दिवस झाले, तुझं धोकटं कुठं घेऊन बसला? गाढवच आत आलं, ते हरवल्यात सापड्यांना म्हणलेच चल माघारी. असा तो आवाढव्य कुंभकर्ण आहे. त्या कुंभकर्णाला उठवण्यासाठी खूप प्रयत्न केले. तो काय उठत नव्हता. त्याला ते नाच गाणं हेन ब्यांडन हे सगळं लावलं, पण त्याला काय उठना. फक्त डीजे नव्हता, नाही तर उठला असतं बरं का. हा, डीजे त्यावेळेस नव्हता. आणि मग हे सगळी वाद्य वाजवली, आणि कुंभकर्ण काही उठत नाही. मग आता काय करायचं? कुंभकर्णाला खूप प्रयत्न केले, पण कुंभकर्ण काय उठायला तयार नाही. त्या उठल्यानंतर त्याला खायला पाहिजे म्हणून पर्वतासारखे ढेकचे ढेक लावले होते, आणि दारूच्या घागरीच्या घागरी आणून ठेवल्या होत्या पुढं. आणि कसा तरी प्रयत्न करून कुंभकर्णाला उठवलं. जागा झाला तो. जागा झाला की ते पहिलं काय केलं, त्यानं खाद्यपदार्थ सगळे खाल्ले, आणि ते घागरीच्या घागरी दारू प्याला. तो फुल झाला. आणि मग त्यानं विचारलं की मला कशासाठी उठवलं? रावणाने सांगितलं राम सैन्य घेऊन आलेलं आहे, आपलं सगळं सैन्य संपलेलं आहे, आणि रामाबरोबर युद्ध करायला कोणीच राहिलं नाही. कुंभकर्ण विचारलं राम का सैन्य घेऊन आला? ते म्हणजे त्याची पत्नी सीता मी चोरून आणली. कुंभकर्ण म्हणला ही घोडचूक कशासाठी केली म्हणलं तू? ही कशासाठी चूक केली म्हणलं तू? तो राम आपल्याला ऐकत असतो का म्हणला? तो राम आठवणार नाही आपल्याला, कशासाठी चूक केली म्हणला? तो म्हणला चुकून बरोबर हे पाहिजे नाही आता म्हणला, प्रसंग कसलाय म्हणला, युद्धाचा प्रसंग आहे, उठ म्हणला. तो म्हणला ही सगळी तुझी चूक आहे, ही मोठी चूक आहे म्हणला तुझी, पण काय तू माझा भाऊस बर का. मग भावाची एखादी चूक झाली तरी भावाने भावाला साथच द्यायची असते. असू दे चूक एखादी भावाची, पण भावाने भावाला साथ द्यायची असते. ते म्हणले चुका नका तुझं, आता तुला साथ देतो. आणि मग युद्धाला कुंभकर्ण ज्यावेळी निघाला बर का, त्यावेळी तो फुल झालेला होता बर का. काय रे नको पाणी, नाही ठसका नाही, ते खोकला आहे. लई दिवसाची कसर काढली त्याने, मला कधी खोकला आणि सर्दी येतच नाही. आता 8 दिवस झालं. काय विषय चालला आपला? कुंभकर्णाचा बऱ्याच वेळ झाला सांगतो मी. युद्धाला निघाला त्यावेळी फुल झालेला होता. कारण दारू ही मिलिटरीच्या लोकांना आज सुद्धा देतात, मिलिटरीच्या लोकांना देतात दारू आज सुद्धा, बाटल्या देतात तिकडे. का देतात तिकडे? तर थंड हवेचं ठिकाण असतं, बर्फाचा प्रदेश असतो, आणि म्हणून त्यांना ते देण्याची व्यवस्था आहे. औषध म्हणून दारू देतात. ते मिलिटरीसाठी निर्माण झालेला पदार्थ आहे, पण ते गावातच मिळायला लागला. ते गावातच रणांगण सुरू झालं, चौकात मारामाऱ्या बरं का. ते फुल झालेला, आणि फुल झालेला कुंभकर्ण
ज्यावेळी रणांगणामध्ये आला त्यानं काय करायचं, उचलायचं माकडं टाकायचं तोंडात. त्याचं खाद्यच ना, माकडं तोंडात टाकायची, वानरं तोंडात टाकायची, जे सापडेल ते तोंडात टाकायचे. जे हुशार होती ते नाकातून कानातून निघून जायचे बरं का. मग त्या कुंभकर्णाच्या हातामध्ये अचानक सापडला तो सुग्रीव. सुग्रीव म्हणजे रामसेनेतील सेनापती, किष्किंधा नगरीचा राजा. हातात सापडला. कुंभकर्णाला इतका आनंद झाला. दुसऱ्या सेनेतला सेनापती, रामसेनेतला सेनापती पकडला म्हणलं, त्याला काकत मारलं आणि विजय मिळाला, वाजवा, परत लंकेकडे निघाला. रामसेनेतील सेनापती पकडून आणला, आनंद वाटला, विजय मिळाला, वाजवा 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 म्हणायची बरं का. चला वाजंत्री वाजवायची. लंकेच्या जवळ आले बघा, लंकेच्या जवळ आले आणि वोवळ्या आल्या महिला बरं का. महिला सगळ्या लंकेतल्या. आनंद वाटला. रामसेनेतला सेनापती पकडून आणला कुंभकर्णाने आणि वोवळ्या आल्या. त्या वोवळ्या आल्या त्या काय करायच्या, कुंभकर्णाच्या ही टाकायच्या, हळदी कुंकू तांदूळ. आता ते बिभीषणाची पत्नी बी आली ओवळायला. बिभीषणाची पत्नी आली ओवळायला आणि तिनं विजयी भाऊ म्हणून अक्षता टाकल्या. कोणाच्या ते कुंभकर्णाचं डोकं राहिलं वर, सुग्रीवाच्या डोक्यावर पडल्या. सुग्रीवाच्या डोक्यावर अक्षता पडल्या. ती पतिव्रता होती आणि तिचं विजय भाऊ म्हणल्याबरोबर सुग्रीव निसटलेलाच माहित नाही. सुग्रीव निसटला, कुंभकर्णाच्या खांद्यावर बसला, नाकन कान कापून घेतलं त्यानं. तरी हा मनाचा विजय मिळाला, वाजवा वाजंत्री म्हणले, काय डोकं बिघडलं काय, याचं नाकन कान कापून घेतले म्हणले, तरी विजय मिळाला म्हणून वाजवा म्हणतोय. मग त्याला आरसा दाखवला, काठीला बांधून आरसा दाखवला आणि मग माघारी फिरला. तो माघारी फिरल्याबरोबर मग युद्ध करत असताना परत एक माकड हातात आलं. त्याचं नाव आहे गंधमादन. त्याचा कस्तुरीप्रमाणे सुगंध येत होता त्या गंधमादन नावाच्या माकडाचा. ते रावणाच्या हातात सापडलं. रावण म्हटला, हे जे माकड आहे ना, हे गुणी माकड आहे, फक्त हे रामाच्या पक्षातलं आहे, रामाच्या बाजूचं आहे. हे आपल्याकडे एकदा घेतलं ना की मग काय होईल, त्याला जीवदान देऊ. त्या गंधमादाला कुंभकर्ण म्हणू लागला की हे माकडा, तुला मी जीवदान देतो, फक्त तू रामाचा म्हणण्याऐवजी रावणाचं म्हण बरं का. रामाचा म्हणण्याऐवजी रावणाचं म्हण. त्यावेळी ते माकड गंधमादन बोललं, हे मूर्खा, रामाचा म्हणून मरेल, पण रावणाचं म्हणून जगण्याची माझी इच्छा नाही, मी तसं जगणार नाही. मन ही रघुवंशाची परंपरा नाही. प्राण जाय पर बचन जाय, रघुकुल रीत यही चली आई, रघुकुल रीत यही चली आई, प्राण जाय पर बचन न जाई, रघुकुल रीत यही चली आई. अरे प्राण गेला तरी चालेल, पण रघुवंशाची परंपरा ही नाही, बदलणार नाही का. मूठ आवळली, नाकातोंडातून रक्त आलं, अरे का मरतो, मन रावणाचा. तो म्हणला, मेलो तरी चालेल, पण मी रावणाचा म्हणून जगणार नाही, रामाचं म्हणून मेलो तरी चालेल. नाकातोंडातून रक्त आलं, जागेवर माकड पडलं ते बरं का, मृत्युमुखी पडलं. दुसऱ्या दिवशी कुंभकर्ण युद्धाला आला, तर हे गंधमादन परत जिवंत होऊन त्याच्या अंगावर धावून गेलं. हा, गंधमादन. रावण म्हणतो, कुंभकर्ण म्हणला, का रे कालचंच माकड का, म्हणले हो. आणि मग तू काल तुला मारलं ना, आज जिवंत कसा झाला. तो म्हणला, आमचा राम जिवंत आहे तोपर्यंत आम्हाला मरणच नाही. त्यानं दृष्टी टाकली की आम्ही जिवंत होतो. जब राम मरे तब हम मरे, न मरे हमारी बनाई, हम तो अविनाश के पोंगड़े, किस मारे न मर जाए. हे देवरा के तया मारिल, 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 देवरा के तया मारिल.
मोडे कात हिंडता मन मोडे कात हिंडता मन नजळे न पुढे काही न पुढे नजळे नजळे देव राखे तया मारील कोण न मोडे काटा हिंडता हेवन गंध मादन. एक राम सेनेतील वानर आज कीर्तनात त्याचं नाव निघू लागलं बरं का निघू लागलं तर ते बदललं नाही. काय झालं? बदललं नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात न पालटे एक भक्त भोळाचे भाविक. ते बदलत नाही, भक्त बदलत नाही. नाही ते एका पत्रकारानं एका नेत्याच्या पत्नीची मुलाखत घेतली. आताच्या काळात नेता होता, त्याच्या पत्नीची मुलाखत घेतली की तुमच्या मालकाबद्दल तुमचं काय मत आहे. कोणाला विचारलं? ते पुढाऱ्याच्या पत्नीला विचारलं तुमच्या मालकाबद्दल तुमचं काय मत आहे. तिने सांगितलं आमचे मालक मुत्सदीत म्हणले. मुत्सदी म्हणजे लय मुत्सदी म्हणले. त्या मुत्सदीपणावर राजकारणात आल्यापासून आमचे सगळ्या शहरात फ्लॅट झालेत म्हणले, जागा झाल्यात आहे, बॅलन्स आहे, आमच्या घरात सोनं झालंय म्हणजे. मुत्सदी राजकारणी आमचे मालक म्हणजे. अजून त्यांना कुठलाच पक्ष सोडला नाही म्हणजे बदलायचा. आतापर्यंत जेवढे पक्ष निघाले ते सगळेच बदललेत म्हणले त्यांनी. बरं बरं इतके मुत्सदीत म्हणले, फक्त मला बदल नाही त्याच्यातच मी स्वाभिमान बाळगते. सारखा बदल. तुकाराम महाराज म्हणतात बदलणं हे चंचलपणाचं लक्षण असतं. निष्ठा ही भक्तिपंथामध्ये त्याला फार मोठा किंमत असते, मोठेपणा असतो आणि भगवंताची कृपा त्याच्यावर असते. न पालटे भक्त भोळाची भाविक. बाकीच्यांचा जर विचार केला तर तुकोबराय म्हणतात सगळ्यांचा नाश होतो बरं का. आणि असं दुसऱ्या चरणात वर्णन आहे पुढे आहे पुढे नासा हे पुढे पुण्य सरता उघडी. जो निष्ठावान भक्त आहे, जो बदलत नाही, जो शेवटपर्यंत आपली निष्ठा सोडत नाही, तो भक्त जो आहे तो कधी नाश पावत नाही. म्हणून जेवढे संत जगामध्ये झाले, जेवढे ऋषीमुनी झाले, त्यांचा नाश झाला नाही तर त्यांची नावं ताजी राहिली ना. ज्ञानेश्वर महाराजांना 700 वर्ष होऊन गेली, तुकाराम महाराजांना 400 वर्ष झाली, तरी सुद्धा त्यांचं ताजं नाव राहिलं. का राहिलं तर त्यांचा नाश होत नाही बरं का. ते तसेच राहतात. म्हणून बाकीच्यांचा नाश होतो. येरा नाश आहे पुढे पुण्य सरता उघडी. राजे लोक, रजवाडे लोक अनेक झाले, पण त्यांचं नाव कुठं राहिलं नाही. उदंडची झाले, जन्मोनिया मेले, होऊनिया गेले रावरंक. त्यांचे नाम कोणी ने घे चराचरी. जे राजे रजवाडे होऊन गेले, छत्रपती शिवरायासारखा राजा जर सोडला
अनेक राजे होऊन गेले, पण नाव कोणाचं शिल्लक राहिलं नाही. छत्रपती शिवरायांचं नाव शिल्लक राहिलं बरं का. का तर ते वर राजे होते, पण आज संत होते. ते काय होते? आज संत होते. साधू जीवन होतं, विरक्त जीवन होतं. आणि म्हणून अशा तुकाराम महाराज म्हणतात बाकी सगळ्याचा नाश होतो. पुण्य संपलं की ते उघड पडून जातं. जर पुण्य आहे तोपर्यंत माणसाला कुठलीही गोष्ट साथ देते, पण पुण्य संपलं की काही साथ मिळत नसते. म्हणून स्वर्गातले देव सुद्धा पुण्याच्या बळावर वरती जातात. पुण्य संपलं की परत त्यांना सुद्धा खाली यावं लागते. त्वं भक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षणे पुण्य मरते लोकम विशंती एवं त्रैतर काय एवं त्रय धर्म मनोप्रपन्ना गतागतम काम कामाला म्हणते. मग त्या पुण्याची पावठी सरे सवेची इंद्रपणाची उती उदरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका तुका म्हणे जाती पुण्यक्षया त्यांचा अम्माशी कंटाळा पाहू नावडती डोळा. तुकोबराय म्हणतात पुण्य संपलं की त्यांना परत खाली जावं लागतं. जसं जोपर्यंत तोंडामध्ये दात आहे तोपर्यंत दाताला किंमत असते, बोटाला नख आहेत तोपर्यंत नकाला किंमत असते बरं का. आणि डोक्यावर केस आहेत तोपर्यंत केसाला किंमत असते. एकदा केस कापले, नख काढले, दात पडले की त्याची त्याच पावली किंमत संपून जाते. आणि स्थान भ्रष्ट न शोभनते दंता केसा नका. एकदा शरीराचं स्थान संपलं, तोंडातून दात पडलेला कोणी ठेवला का जपून आतापर्यंत? दाताची त्याच पावली किंमत संपून जाते. नख काढले की नकाची किंमत संपून जाते, आणि केस कापले की केसाची किंमत संपून जाते. शरीराचा आश्रय तोपर्यंत माणूस काय राहतो, त्याचा सांभाळ करतो. शरीराचा आश्रय संपला की ते संपून जातं. तसं पुण्य आहे तोपर्यंतच माणूस कुठलं काम करतो किंवा पुण्याच्या बळावर तो राहतो. पुण्य संपलं की त्याला परत सामान्य होऊन जावं लागतं. वरचे देव आहेत, पुण्य संपलं की त्यांना परत खाली यावं लागतं. मातेच्या उदर कोहरी पचवून विष्टेच्या दातरी उकडून 9 मासावरी जन्मोजन्मोने मरती. ब्रह्मादे देवाला सुद्धा पुण्य संपलं की खाली यावं लागतं. पुण्य जसं कीर्तनकार या गादीवर आहे, जसं एखादा नेता जोपर्यंत पदावर आहे बरं का तोपर्यंत त्याला लोक रामराम घालतात, आणि पद संपलं की परत कोणी विचारत नाही. अधिकारी खुर्चीवर आहे तोपर्यंत त्याला लोक काय करतात, नमस्कार करतात, आणि एकदा रिटायर झाला की कोणी त्याला विचारत नाही. जोपर्यंत आपलं काम होतंय तोपर्यंत लोक नमस्कार करतात, आणि पुण्य आहे तोपर्यंत खुर्ची असते. पुण्य संपलं की खुर्ची गेली, खुर्ची गेली की किंमत गेली, संपली, खाली. पुण्य सरता उघडे. एक तहसीलदार एका गावामध्ये यायचे. एक शेतकरी मित्र होता, दरवर्षी हुरडा खायला बोलवायचा. त्या तहसीलदारला हुरडा चोडून द्यायचा, फुकून द्यायचा बरं का दरवर्षी. आणि एक वर्ष हुरडा खात असताना शेतकऱ्याने हुरडा चोळला, फुकला, आणि असा पुढं हात केला होता. तेवढ्यात तहसीलदार म्हणले, दादा शेवटचा हुरडा म्हणले बदली झाली माझी. बदली म्हणल्यावर त्यानं पुढं हात केलेला माघार घेतला आणि स्वतःच्या तोंडात हुरडा टाकला. नाही त्या तहसीलदारला बरं का. त्याच पावली किंमत संपून जाते माणसाची. आणि पुण्य सरता उघडे. कीर्तनकार इथं उभा नाही गादीव तोपर्यंत लोक पाया पडतात. काही पुण्याची गादी ना. आणि इथून खाली गेल्यावर जर एसटी सापाडा गर्दी तर जागाच कोणी देत नाही. संपलं ते. पुण्य सरता उघडी. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात बाकीच्या सगळ्याचा नाश होतो, पण जो भोळा भाविक आहे, निष्ठावान आहे, तो बदलत नाही, त्याची मात्र अजरामर कीर्ती राहते. न पालटे एक भक्त भोळाची भाविक, एरा नाश आहे पुढे पुण्य सरता उघडी. आणि म्हणून त्याला मात्र बाकीच्या दुःखाला सामोरं जावं लागत नाही. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जेठरे शयनम. परत परत जन्माला येणं ही आपल्या दुःखाची परंपरा असते. आणि महाराज वर्णन करतात, किती वेळा जन्मायावे, किती वेळा किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे. नित्य भावे भजिता, नित्य भावे भजिता, मनवोने जीवना, मनवोने जीव
नित्य भावे पतित नित्य भावे पतित मनवोनी जीवगान मनवोनी न पालटी काय किती वेळा जन्मायावी नित्य व्हावे फजित मनोनी जीव भ्याला शरण गेला विटोशी. जन्माचं आणि मृत्यूचं फार मोठं दुःख आहे बरं का. जन्माचं दुःख आहे आपल्या अज्ञान अवस्थेमध्ये निघून जातं आणि मृत्यूचं दुःख सांगायला आपण शिल्लक राहत नाही. पण हे दोन्ही प्रकारची दुःख आहेत. याला जन्माचंही दुःख फार आहे. संतांनी त्याचं वर्णन केलंय. काय सांगू गरिबीची यातना मज भोगिता नारायणा मांसमूळ मूत्र जाना तुझं क्षण क्षणा द्यात असेन. म्हणजे फार दुःख आहे ते बरं का. 9 मास कष्टलाशी 10व्यानं प्रसूत झाली. येताचे कर्म जाड तुझी मानाड करी आकांत ते जननीय धोके धाय मोकली स्मरे त्या हरिहरा ध्याय श्रीकृष्ण माऊली. असं आहे. म्हणजे परत परत जन्म परत मृत्यू हे जे दुःख आहेत हे दुःख त्या भक्ताला निष्ठावान भक्ताला नसतात. बाकीच्याला मात्र ते दुःख भोगावी लागतात. असं 3ऱ्या चरणात त्याचं वर्णन. नेने गर्भवासा नेने गर्भवासा नेने गर्भवासा नेने गर्भवासा ओ नेने गर्भवासा नेने एक विष्णूचा जे दास जन्म आणि मृत्यूचं जे दुःख आहे ते भगवत भक्ताला तुकाराम महाराज म्हणतात नाही. बाकीच्यांना ते सोसावं लागतं, दुःख भोगावं लागतं. एक विष्णूचाची दास. मग बाकीच्यांना यांना का तर भगवत भक्तीचा जो आनंद आहे तो त्या आनंदातून ते दुःख वजा होऊन जातं. आपल्याला मात्र ते नित्य त्याचं दुःखाचे चटके आणि दुःख भोगावंच लागतं. जगद्गुरु तुकोबार म्हणतात असं का असणार एकच आहे खरं म्हणजे भगवंताचं नाम आहे आणि त्याचा स्वीकार ते भगत करतात. ते खरं असून काय आहे बरं आहे असं वर्णन तुकोबारायांनी केलं आहे. तुका म्हणे खा
विठोबाचे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे हे रानासाहेब हे रानासाहेब नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे नाम विठोबाचे नाम विठोबाचे हे रानासाहेब हे रानासाहेब पुण्य सरता उघडे पुण्य सरता उघडे हे रानासाहेब हे रानासाहेब पुण्य सरता उघडे पुण्य सरता उघडे हे रानासाहेब हे रानासाहेब पुढे तुका म्हणे खरे नाम विठोबाचे बरे राग ललत आहे ललत तुका म्हणे खरे नाम विठोबाचे बरे एरा ना साहे पुढे पुण्य सरता उघडे देवाचं नाव हे खरं असून बरं आहे बघा आणि ते एक तत्व आहे आपली नावं पुसून जातात देवाचं नाव अमर असतं देवाचं नाव मंगल असतं देवाचं नाव पवित्र असतं देवाचं नाव खरं असतं आणि देवाचं नाव बरं आहे बरं का काही गोष्टी असत्या आहेत त्या जगात खऱ्या आहेत पण बऱ्या नाहीत काही बऱ्या आहेत पण खऱ्या नाहीत काही खऱ्याही नाहीत आणि बऱ्याही नाहीत काही खऱ्या आणि बऱ्या काही गोष्टी खऱ्या आहेत बघा पण त्या बऱ्या नाहीत आता बिबट्या जर आपल्या तिथे येऊन उभा राहिला तर खरा दिसायला खरा आहे का बरा आहे हां एखाद्या सभेत साप शिरल्यावर काय झालं साप दिसायला खरा आहे का बरा आहे तिकडे खरा आहे पण बरा नाही काही गोष्टी बऱ्या आहेत पण त्या खऱ्या नाहीत आपण चित्रपट बघतो तो खरा आहे का बरा आहे बरा आहे खरा नाही आणि खरा असता तर ते किती नट लागले असते त्यांनी टावरून उड्या टाकतात वरून आणि टावरून नटाने उडी टाकली म्हणली अरे ती नटाने टाकली उडी पण ती काय खरी का ती बघायला बरं आहे खरं नाही एकानं तर म्हाताऱ्यालाच चित्रपट बघायला नेलं बघा शहरात राहत होता मुलगा आणि म्हाताऱ्याला म्हणलं चला खेळ चांगला आहे लंका दहन खेळ आहे म्हणलं म्हातारा जाऊन बसलं आणि त्या काळात पडद्यावर आलं चित्रपट सुरू झाला आणि मारुतीने जाळलेली लंका मारुती लंकेमध्ये गेले मारुती राहायला रावणाने विचारलं मरण कशात आहे शेपटीला चिंध्या गोंधळून पेटून दे शेपटीला चिंध्या गोंधळ्याने पेटून दिलं म्हणजे भडका झाला का पडद्यावर भडका झाल्याबरोबर त्या म्हाताऱ्याने फेटा काकत घेतला आणि पळायला सुरुवात केली पळा 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 बाकीचे म्हणले बाबा का पळता तर मला मरताना जळून हे पेटलं ना सगळं म्हणलं ते म्हणले असले जाळ दिवसातून 3दा होतात अजून पडदा सुद्धा जळाला नाही बघा म्हणले हे काही खरं नाही हे खरं नाही पण त्याचा परिणाम मात्र खरा होतो आता त्याच्यात जसे फॅशन आली तशीच मुलं फॅशन करतात त्या नटाने असं केलं नटाने नट मरणार आहे तू काय करतो तसं येण्यासारखं त्याच्यात जशी फॅशन आली तशीच आली आता पूर्वी आता ते कठीण आली बघा आणि पोरं काय करायला लागली ते मेंढरं कातरल्या फक्त गोंड ठेवत होती आता पोरांनाच गोंड ठेवायला लागली बरं का ते फक्त इथंच गोंडा राहिला वर फॅशन आली त्या नटाने केलं ना अरे नट बावळट असतात म्हणून तुम्ही तसं काय करता आपण चांगल्या माणसाने असं करायचं नसतं बरं का पण माणसं करतात ते काय असतं बरं आहे ते खरं नाही काही गोष्टी बऱ्या आहेत त्या खऱ्या नसतात काही खऱ्या नाही तर बऱ्या नाही आता बागुलबुवा बोकाडी लहान पोरांना भीती दाखवतो आपण बागुलबाला बोकाडी आली हां आता ती बोकाडी हे राहिलेच नाही ते खेळणंच आलं ते कार्टून आलं का ते सगळ्यात बोकाड्या त्यात जमा झाल्या बरं का म्हणजे असं ते खरं नाही आणि बरं नाही दिसायला खरं नाही आणि बरं नाही एका काय उदाहरण आहे बरं का ते खरं नाही आणि बरं नाही बागुलबुवा बोकाडी असं बरं का एका
पाऊस झाला होता आणि एक वाघ भिजला होता. भिजलेला वाघ एका छपराच्या कडेला येऊन उभा राहिला होता असं वळचणीला. आणि त्याच घरात पोरगं रडत होतं आणि त्या वळचणीचं पाणी साचलेल्या पाण्यात पडत होतं. तर त्याचा आवाज टुबुक येत होता. त्याचा आवाज कसा यायचा? टुबुक. त्या आईने काय भ्या दाखवायचं पोराला म्हणले ते बघ, नाही रडायचा थांबला तर टुबुकच्या ताब्यात येईल. आई काय म्हणली बाळाला, म्हणजे नाही रडायचा थांबला तर त्या टुबुकच्या ताब्यात येते. वळचणीचं पाणी खालच्या पाण्यात पडायचं आणि टुबुक आवाज यायचा त्याचा. ती म्हणजे टुबुकच्या ताब्यात येईन. ती वाघ मागं जे होता ना उभा राहिलेला, तो वाघ म्हणला आई वाघाची भीती घालत नाही या पोराला, मग टुबुकची भीती घालते. मला टुबुक आपल्यापेक्षा सरस असलं पाहिजे. ती वाघ काय करत होता मनात विचार करत होता. एका कुंभाराचं गाढव हरवलं होतं, 2-3 दिवस गावलंच नाही, त्याला सापडलंच नाही ते. आणि मग काय केलं, ते कुंभार रात्रंदिवस बघत होतं. ते नेमकं कुंभार असं बघत बघत आलं, ते वळचणीला दिसलं. तो म्हणला गाढव माझंच दिसते म्हणला इथं. आणि ते मागचा पुढचा विचार न करता वरूनच टांग मारली आणि बसलं त्या वाघावर कुंभार. जसं त्याच्या अंगावर बसलं तसं त्या वाघाने विचार केला, सापडलं मला टुबुकच्या तडाख्यात. वाघ विचार करतो टुबुकच्या तडाख्यात सापडलो म्हणला आणि इतक्या जोरात ते पळालं. आता त्याचा वेग भलताच होता ना, ते कुंभार वरूनच खाली पडलं. आणि खाली पडल्यावर वाघाने सुद्धा 2 किलोमीटर मागे बघितलं. म्हणलं साप सुटलो म्हणला टुबुकच्या तडाख्यातून. आता हे टुबुक खरं नाही बरं नाही, पण वाघाची सगळ्याची फजिती केली ना. काही गोष्टी खऱ्या नसतात, बऱ्या नसतात. काही खऱ्या आणि बऱ्या. भगवंताचं नाम खरं आणि बरं आहे, ते पवित्र आहे, अनेकांना तारणार आहे. महाराज वर्णन करतात, ऐसे अनंत अपार, ऐसे अनंत अपार, ऐसे अनंत अपार, ऐसे अनंत अपार, नामे तरले चराचर, ओ नामे तरले चराचर, नामे तरले चराचर, नामे तरले चराचर, नाम पवित्र आणि परिकर, रकुमा देवी वराचे, ओ रकुमा देवी वराचे, नाम पवित्र रकुमा देवी वराचे, रकुमा देवी नाम पवित्र आणि परिकर रखुमादेवराचे. म्हणून तुका म्हणे खरे नाम विठोबाचे बरे. आणि तुका म्हणे खरे नाम विठोबाचे बरे. असं न पालाटी एक भक्त भोळाची भाविक एराना साहेब पुढे पुण्य सरता उघडे. अभंगाचा सरळ अर्थ झाला. आपली वेळ संपली. एक वेळ भजन करू आणि पुढचा कार्यक्रम 2 मिनिटात संपवू. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, काय पुढे दादा रखमाजी पाटोळे नाना काय पुढे रामदास शंकर काय पुढे बापू बारदास पुढे त्यांनी हाडकाला लगेच समोर यायचे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,